सलगचे 5 चेंडू निर्धाव झालेला आहे. असू दे, क्रिकेटचा खेळ आहे, त्याच्यामध्ये काही होऊ शकतं. शफलचा नियम नाही याची आपण नोंद घ्या. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे 30 यार्ड सर्कल मध्ये दोन्ही फलंदाजाने क्रॉस होणं बंधनकारक आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे रिव्ह्यू जे आहेत ते फक्त बीमर करताच घेतले जातील. जर क्रुशियल मोमेंट असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पंच करण मोरे यांचा इशारा. सामन्याला सुरुवात. गेम ऑन. पहिला चेंडू मार्गस्थ केला जातोय विशाल याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार. षडंपूलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी फक्त ना फक्त एकच धाव इथून मात्र अंकित केली जाईल. आणि या एका धावेच्या बढतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 1 या आकड्यावरती आपण पाहतोय. डावाची सुरुवात विशाल याच्या माध्यमातून. आणि आई गावदेवी तिसाई स्पोर्ट खालिंग संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 या अंकावर. यावेळेस मात्र फटका फसलाय. गोलंदाज चेंडू खाली येईल आणि तत्पूर्वी झेल समाप्त केला जाईल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. अविनाश बॅक टू द डगआउट. बाद होणारा फलंदाज अविनाश याला आपण पाहतोय. केपीएल मध्ये चांगली त्याने आपल्या कामगिरीची छाप सोडली होती. आणि आता मात्र नवीन फलंदाज आलाय भावेश शेलार. तर बघूया भावेश शेलार कशा रीतीने कामगिरी करेल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. कारण की संघ आता मात्र अडचणीत सापडला असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की फक्त न फक्त चेंडूंचा खेळ झाला तो 2. 1 विकेटचं पतन आणि 1 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सामना करतोय. गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो राईट मोरती विकेटचा मारा. आई गावदेवी अलकिवली संघाकडनं विशाल याला आपण पाहतोय. विशालचा पुढचा चेंडू भावेशाने जोरदार प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे. निघून चाललाय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी दुसरी धाव सुद्धा चित्त्याच्या चपळाईनं इथून मात्र पूर्ण केलेली आहे. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 3 या अंकावरती. आई गावदेवी तिसाई स्पोर्ट्स संघाचा विचार जर केला तर आमचे मित्र सुरेश शेलार यांच्या गावातील संघ आपण पाहतोय. तर लक्षात घ्या एक महत्वाची सूचना आहे. जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करतोय तेव्हा आपण जो टाळ्यांचा आवाज आहे तो कृपया करू नका. कारण की पंचांना थोडीशी त्रास होतोय आणि फलंदाजाला थोडंसं डिस्टर्ब होतं याची आपण नोंद घ्या. कदाचित निकेज किंवा मोठा फटका जर आला तर मात्र एक वेगळी क्रुशियल मोमेंट निर्माण होऊ शकते. यावेळेस मात्र फुटबॉलचा खेळ पाहायला मिळतोय की काय असं काहीसं चित्र जाणवलं. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिला तर धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 2 धावेच्या बढतीनं. धावसंख्या आहे फलकावरती एकूण एकंदर 5 या अंकावर. यावेळेस मात्र आपण पाहतोय आणि पंचांनी इशारा काय केलाय तर 1 शॉट म्हणजे याचाच अर्थ एकच धाव अंकित केली जाईल. पंच करण मोरे यांच्या माध्यमातून हा इशारा आपल्यापर्यंत आलेला आहे. कारण की बॅट जी आहे सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचलेली नाहीये. त्याच कारणास्तव इथून मात्र पंचांची उद्घोषणा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न जोरदार आवाज क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झाला पण बॅट आणि बॉलचा कोणताही स्पर्श नाही. इथून मात्र बचावाची स्थिती भावेश शेलार याची पाहायला मिळते. धावा मिळतात ते एकूण एकंदर 0. पण षटकाची अखेर झाली ती मात्र 1. धावा आहेत फलकावरती 6. 1 फलंदाज बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढील गोलंदाज त्वरित बॉलिंग मार्क वरती यायचा आहे.
वेळेच्या बाबतीत इथून मात्र जर आपण विचार केला तर निश्चित प्रमाणे 15 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला 3 षटक पूर्ण करणं बंधनकारक आहे आणि यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्या दोन संघादरम्यान लढत आपण जे पाहणार आहात तो संघ आहे श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा आणि आई गावदेवी साखरोली. दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर साई स्पोर्ट वडाचा पाडा आणि जय बजरंग धोंडावडवली या दोन संघादरम्यान पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग स्थानावरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितप्रमाणे ज्याचा आपण विचार केला तर डावाच्या सुरुवातीपासून इथून मात्र त्याची खेळी फक्त एका धावेवरती आपल्याला पाहायला मिळते. विशाल नॉनस्ट्राइक एनवरती आहे मिस्टर भावेश शेलार. गोलंदाज निलेश शेलार राईटावरती विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळेल. समालोचन कक्षाच्या एंड कडनं आपण त्याची गोलंदाजी पाहतोय. BS चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अवांतर धावेच्या बढतीनं धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती. एकंदर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आहे ती 8 या अंकावरती. गोलंदाज निलेश याचा जर आपण विचार केला तर निश्चित प्रमाणे इथून मात्र जी गोलंदाजी साकारतोय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी नाही. टप्पा पडल्यानंतर यावेळेस मात्र चेंडू थोडासा खालती राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. गोलंदाज निलेश याच्या माध्यमातून पहिला चेंडू हाताळला गेलाय आणि तो निर्धाव आपण पाहतोय. एकंदर 3 चेंडूचा खेळ झालाय पण या 3 चेंडू पैकी जर आपण विचार केला तर निश्चित प्रमाणे 2 अतिरिक्त चेंडूची हाताळणी आणि यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. स्विचिटचा फटका खेळलाय. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. धावा मिळत आहेत तर 2 धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 10 या अंकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू हाताळला जाईल गोलंदाज निलेश याच्या माध्यमातून. वारंवार कानमंत्र दिला जातोय निलेशाला पण वेळेचा अपव्यय मात्र करू नका ही मात्र नम्रतेची विनंती आहे सर्व संघांना. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. दिशाहीन गोलंदाजी. इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या बढतीने धावफलक इथून मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे ती 11 धावा. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांचा निर्णय मात्र अंतिम असेल याची आपण नोंद घ्या. लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन पंचांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक तैनात आहे पण त्याला बनावं लागेल प्रेक्षक. निघून चाललाय चेंडू सीमा पार. BS ब्रँडचा षटकार. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू बॅटच्या आतली कडा आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जीवनदान विशाल याला पाहायला मिळतंय. 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या अंकावरती आपण पाहतोय. विशाल याची फलंदाजी पाहता 4 चेंडू मध्ये 9 धावांची खेळी त्याने साकारली होती पण 9 धावेवरती असताना त्याचा झेल सुटलाय आणि आता मात्र 10 या धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 18 या अंकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न तर घडलंय काय तर इथून मात्र फलंदाज बाद. भावेश शेलार बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन.
नवीन फलंदाज नितेश फलंदाजी करता आला, नितेश शेलार याला आपण पाहू शकता. भावेश शेलार एक बंधू बाद झाल्यानंतर दुसरा बंधू त्याची जागा इथून मात्र खेळपट्टीवरती घेईल. बॅटिंग स्टँड वरती आपण पाहतोय. आतापर्यंत जर आपण विचार केला तर षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय. षटक थोडंसं लांबवलं गेलं कारण की एकंदर 3 अतिरिक्त चेंडू हाताळले, त्यामुळे 8 चेंडूची हाताळणी केली. आखो टप्प्याचा मारा, आखो टप्प्याचा मारा. एकूण 9वा चेंडू पाहायला मिळेल का? आणि हो, पाहायला मिळतोय. अतिरिक्त 1 धाव आणि एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल 19 या अंकावरती. 19 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू अँड सक्सेसफुल. हाय अँड हँडसम. उंबरपाडा गावाच्या भेटी करता निघून गेलाय चेंडू सीमा पार. दर्जेदार षटकार. शुभागमन होत आहे. जगदीश पाटील आमच्या गावचे प्रमुख मंडप डेकोरेटर्स. कोणतेही शुभ कार्य असो, आपण जगदीश पाटील यांच्याशी संपर्क साधा. सर्व सेवा अतिशय माफक दरामध्ये आणि वाजवी दरामध्ये तुम्हाला या सेवा दिल्या जातील, असं लाडकं व्यक्तिमत्व जगदीश पाटील मैदानाचा आढावा घेण्याकरता आलेले आहेत. भूमिक चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या फलकावरती एकंदर 25 धावा. निलेश याने तब्बल 19 धावा खर्च केल्यात. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाज आपण पाहतोय करण. एक करण गोलंदाजी करेल तर एक करण पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. करण मोरे मॅन फ्रॉम निवळी आणि करण 50-50 आपण पाहतोय. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. डावीकडून उजवीकडे हवेचा वाढता प्रभाव, पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र हुकचा फटका निघून चालला चेंडू एका धावे करता. नितेश शेलार पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 26 या अंकावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या इथून मात्र फलकावरती पाहायला मिळेल. यापुढील होणारा सामना श्री गणेश मराठेपाडा आणि आईगाव देवी साखरोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायची आहे, त्यानंतरच नाणेफेक होईल आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात आणि त्यानंतर यापूर्वी झालेल्या सामन्याची जी नाणेफेक झाली होती तो सामना मैदानाच्या आतमध्ये, असं शेड्यूल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज करण याने आता मात्र निर्धाव चेंडू हाताळलाय नितेश शेलार याच्या विरोधामध्ये आणि अगदीच जर आपण पाहिलं तर नितेश 6 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 चेंडूचा सामना केलाय. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. गोड आवाज निघून चाललाय चेंडू अलॉंग दी कार्पेट. मिड विकेट क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण. धावा मिळत आहेत त्या 2. चांगलं कमबॅक इथून मात्र पाहायला मिळते आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आल्यानंतर त्या चेंडूवरती धावा जोडणं, पुढील चेंडूवरती धावा जोडणं हे फलंदाजाकरता आव्हानात्मक असतं आणि तीच स्थिती इथून मात्र नितेश शेलार याने चोखरित्या बजावलेली आहे. संघाची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू फटका तर चांगला आहे. निघून चाललाय चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी. एकच धाव, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीने 29 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 29 रन्स ऑन द बोर्ड. नितेश शेलार वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळताना 4 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि विशाल याचा जर आपण विचार केला तर 5 चेंडूंचा सामना केलाय आणि 10 धाव्यांचं योगदान त्याने आतापर्यंत संघाकरता दिलाय. करण याने 4 चेंडूची हाताळणी केली आणि 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र फ्लॅशी स्ट्रोक चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ सीमा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार आपण पाहतोय.
जाऊन पोहोचलोय 33 या अंकावरती। नेल्सन फिगर डबल 3 आपण पाहतोय, जिसके आगे भी 3 और पीछे भी 3। यावेळेस मात्र घडलंय काय, बाउन्सर पाहायला मिळतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पंच करण मोरे यांचा काय इशारा येईल तर इट्स डॉट बॉल, निर्धाव चेंडूची हाताळणी आणि षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते। याचाच अर्थ जर आपण पाहिला तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 33 या अंकावरती। 33 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ, धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते। षटक क्रमांक 4 कोणत्या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळला जाईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं राहील। तर पुढील जे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत ते दोन संघ श्री गणेश मराठेपाडा आणि आई गावदेवी साकरोली। दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आपण आशानस्त व्हायचं आहे। लक्ष्मी घरघंटी, लक्ष्मी इमर्जिंग स्टोन, अंबारी नाका, देवराजी गावळे, माऊली कलेक्शन, मारुती पाटील उंबरपाडा, प्रगती सुपर मार्केट 6061, रमेश शेठ बाळा जाधव, प्रवेश किराणा स्टोर, ज्ञानेश्वर बंडू शेळके, त्याचप्रमाणे ओल्डी गोल्डी ग्रुप आणि त्याचप्रमाणे भूषणदादा घोडविंदे वीर कन्स्ट्रक्शन 6171 या सर्व महानुभावांचे शतश आभार, ज्यांच्या वतीने टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज सज्ज आहे अक्षय, राईट आर्म वरती विकेटचा मारा। यावेळेस मात्र हुकचा फटका निघून चालला, चेंडू पहिल्या क्षेत्रामध्ये दंडन करीत क्षेत्ररक्षक इथून मात्र पोहोचेल पण अगदीच बॅनरला सलामी, 4 धावा चौकार। जाऊया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे। चौकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचले 37 या अंकावरती। 37 रन्स ऑन द बोर्ड। पुढचा चेंडू यावेळेस मात्र फुल अँड सक्सेसफुल, हाय अँड हँडसम, पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल उंबरपाडा गावाच्या भेटी करता। षटकार, 6 धावा। श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा संघ आपण उपस्थित झाले असेल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे। षटक क्रमांक 4 अक्षयच्या माध्यमातून हाताळला जात आहे आणि इथून मात्र हल्लाबोल करतोय फलंदाज नितेश शिलार। पुढचा चेंडू, हुकचा प्रयत्न, यावेळेस मात्र निघून चालला चेंडू, डॉट बॉल, कानाच्या जवळून चेंडू निघून गेलाय आणि सांगून गेलाय गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ। कमबॅक केलंय गोलंदाजाने अक्षय याने, 2 मोठे फटके आले त्याच्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस मात्र हुकचा फटका पाहायला मिळतोय, निघून चाललाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये। नितेश स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न जरूर करतोय पण मात्र नाही, एकच धाव, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही, एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 44 या अंकावरती आपण पाहतोय। 44 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ, धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळेल। नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते 44 धावा, जिसके आगे भी 4 और पीछे भी 4, 44 धावा फलकावरती पाहायला मिळतात। पुढचा चेंडू, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, निघून चालला चेंडू स्क्वेअर लेग, सीमा पार, धमाकेदार षटकार। गावदेव तिसाई स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 50 या अंकावर। यावेळेस मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी, कमबॅक कमबॅक आणि कमबॅक। तर इथून मात्र जर आपण पाहिलं षटक क्रमांक 4 ची समाप्ती जिंकण्याकरता धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल
इथे 51 या धावसंख्येचं आणि 51 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे टॉस नंतर आपल्याला ऐकायला मिळेल गणेश पांडव यांच्या आवाजामध्ये. तत्पूर्वी जाऊया आपण टॉस कडे. श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा आणि आईगाव देव साखरोली दोन संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आईगाव देव साखरोली संघाने आपली रिपोर्टिंग केलेली आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. संघनायक आईगाव देव साखरोली संघ आणि मराठेपाडा संघाचे कॅप्टन सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत जगदीश पाटील. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. अगदीच कोणती मंडप व्यवस्था असेल आपण त्याचे संपर्क साधू शकता. जगदीश पाटील यांना विनंती करतो आपण मध्यभागी यायचं आहे. तर प्रथमतः नाण्याची ओळख तुला गुड मॉर्निंग क्लब आणि दुसऱ्या बाजूला आहे भूमिक स्पोर्ट्स. दोन पैकी एक कॉल करायचा आहे. श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा संघाचा कॉल आहे गुड मॉर्निंग असा. तर आलेला आहे गुड मॉर्निंग. नाणेफेक जिंकलेली आहे श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा संघाने. खूप खूप धन्यवाद जगदीश पाटील. दोन्ही संघनायकांना आपण शुभेच्छा द्या आणि मंचावरती आसनस्थ व्हा. मंचाची आपण शोभा वाढवा. अगदीच एक असं व्यक्तिमत्व दिलीप दादा चौधरी यांची नेहमीच कधीही न भरून निघणारी ही उणीव ही निश्चितप्रमाणे त्यांची प्रतिमा ही श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा संघाच्या जर्सीवरती आपण पाहतोय. तर नाणेफेक जिंकलेले आहे. महत्वाचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रमुख उद्देश काय आहे? क्षेत्ररक्षण करणार. संध्याकाळचं क्षेत्र आहे तर नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करून चेस करण्याचा प्रयत्न करू. निलेश अगदीच मैदानाचा चांगल्या रीतीने आढावा घेतोय. निलेश बॅक इन टू फॉर्म पुन्हा एकदा पाहायला मिळेल. या नक्कीच प्रयत्न तर करेलच. भूमिक स्पोर्ट्स आणि गुड मॉर्निंग क्लब यांच्या विद्यमान आयोजनाने चॅम्पियन्स ट्रॉफी जी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि फ्लडलाईट्स पाहून कसं वाटतंय? खरंच मी या फॉर्मॅटमध्ये 2026 मध्ये पहिल्यांदाच अशा टुर्नामेंट बघतो की या नाईट मॅच इथे आपल्या ग्रामीण भागात होत आहेत आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी मिळाली. मी त्यांचं तुमचा आभारी आहे. धन्यवाद. तर श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जाऊया आकाश याच्याकडे. आकाश, नाणेफेक महत्वाची होती. नाही असं काही नाही. जरी टॉस हारलो किंवा मला बॅटिंगच पाहिजे होती, टॉस जिंकला असतं तरी पण मी बॅटिंगच घेतली असती. अगदी बरोबर. हवं ते तुला मिळालेलं आहे. समोरच्या संघाला किती धावसंख्येचं आव्हान देऊ इच्छितो? 45-50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. कोणत्या अशा फलंदाजी ज्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे? मला आता सगळ्यांकडून अपेक्षा आहे. जेवढे माझे प्लेयर आहेत तेवढे सगळ्यांकडून अपेक्षा आहे. कसं वाटतंय इथे मैदानामध्ये येऊन? असं वाटतंय कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय स्टेडियम वरती खेळतोय? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि नाईट टुर्नामेंट बोललं तर आमची पहिलीच टुर्नामेंट आहे आणि खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद मंडळ. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तर नाणेफेक जिंकलेली आहे आपण पाहतोय श्री गणेश स्पोर्ट्स मराठेपाडा संघाने आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. जाऊया आपण समालोचन कक्षाकडे. जोडले जातील व्हॉइस ऑफ कीर्तन गणेश पांडव. हालो हालो चेक. हालो चेक. हालो चेक. तर नक्कीच धन्यवाद रोहनजी. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा नाही,
या स्पर्धेमागे तुम्ही जर पाहिले तर खूप सारे रहस्य का ना कधी घडो ना कधी मध्ये घडणार होत असं म्हणतात ना भूतो ना भविष्य याची तेही ह्याचा डोला. आणि इथे मात्र पाहू शकाल भूमी स्पोर्टचा हा विद्यमान सोला तुमच्या भेटीला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय तो पहिल्याच बॉल वरती इथे मात्र उत्तर दिलंय एक ठुमारी तो हे खामारी सरळ बॉल निघून चालला ऑन साइडला कॉटन बॉल वरती आघात केला टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर बॉल निघून चालला हवाई सबर 6 धावा. डिझाईन पण पाहू शकाल की एक सुंदर दृश्य खूप सारी मेहनत असं म्हणतात ना पेरतं ते उगवतं आणि खऱ्या अर्थानं श्रवण ठाकरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घडतीये. आणि एक युवा प्रत्येक गावामध्ये असावा मी नेहमीच म्हणतो ते कर्तृत्व दक्ष असावा. कालचीच आम्ही स्पर्धा पालघर जिल्ह्यातील जी कंप्लीट केली आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक चांगलं व्यक्तिमत्व पुढे म्हणतो ना निस्वार्थपणा प्रत्येकाच्या रक्तामध्ये नसतो तो खऱ्या अर्थानं घडवावा लागतो कारण आयुष्यामध्ये पुन्हा मात्र वंशमोर नाही आहे. आणि या चित्रपटाकरता तुम्हाला अनेक वर्ष येणारे समोर जे दिवस आहेत त्याच्यामध्ये येणारे बॅड दिवस असतील चांगले दिवस क्रिकेट देखील तसंच राहिलंय. मात्र आपण पाहिलं तर मॅच ऑन एका साईड पाहिलं प्रेक्षकांच्या माहिती करता 6 वाजून 11 मिनिटांनं पहिलं दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. एका साईडला टीम आपण पाहतोय टीम आई गावदेवी खालिंग आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही जर पाहिलं तर गावदेवी अलखिवली. बॅटिंग करण्याकरता दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत विलास आणि विशाल. अक्षराचं स्वरूप इथे तुम्ही पाहतात कारण विजयाची पहिली घोडदौड ही आपण जर पाहिली तर 1960 साली जेव्हा मात्र खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापनेला सुरुवात झाली. या स्पर्धेची सुरुवात करत असताना दुसऱ्या दिवसामध्ये संध्या 17 मध्ये पाहू शकाल की खऱ्या अर्थानं गणराला वंदन करतोय कारण प्रत्येक शुभारंभ आणि प्रारंभ हा नक्कीच आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये जपणारी हे वाक्य आहे. इथे गोलंदाजी मागमध्ये चेंडू हव्यामध्ये आहे जेवढी उंची तेवढीच मात्र लांबी इथे मात्र बॉल निघून चाललाय सर पुनश्च एकदा आणखीन एक दर्जेदार षटकार 6 धावा. आपण पाहू शकाल की निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि खऱ्या अर्थानं ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुका आणि भिवंडी तालुक्यातील आपण पाहू शकाल विशाल स्पोर्ट्स मैदान गुड मॉर्निंग क्लब आयोजित आपण पाहू शकाल. इथे मात्र नक्कीच आपण जाऊया थर्ड अंपायरच्या दिशेनं नोबल इथे मात्र चेक केला जाईल. आमचे थर्ड अंपायर देखील या ठिकाणी आमच्या समोर जॉईंट आहेत सर्व मात्र क्रिकेट रसिकांचं सर्व मान्यवरांचं आणि सर्व उंबरपाडकरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला नक्कीच आमच्या डाव्या हाताने पाहू शकतो टॉप बॉक्स जिथे मात्र ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं साकारली जाते तुम्ही स्पोर्ट्स व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट 6 महातारात फेअर डिलिव्हरी. चला मातला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी माग तुम्ही जर पाहिली तिथे नितेश गोलंदाजी टॅक वरती आतापर्यंत त्याने जर पाहिले तर 5 बॉलचा खेळ तिथे कंप्लीट केलाय. तिथे आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती षटकार दुसरा बॉल डॉट तिसऱ्यावरती डॉट आणि चौथ्यावरती देखील षटकार 5वा बॉल देखील पाहतो की डॉट. आणि सलामीचे दोन्ही बॅटर मैदान शांतमध्ये आहेत आणि विजयाकरता टोटल आपण जर पाहिली तर 51 धावांचं एक मोठं लक्ष आहे कारण 24 बॉल्स आणि 51 रन्स विन द मॅच हे समीकरण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खूप साऱ्या फॉर्मॅलिटी पाहिलं तर नक्कीच खऱ्या अर्थानं 2025 आणि 26 मध्ये नवीन क्रिकेटला सुरुवात झाली. 16 ऑक्टोबर पहिला बॉल डिलिव्हर झाला पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अबजीतचं मैदान. पुढे चित्ता बॉलला हवेत उडवलं इथे मात्र मिस्तामिक स्ट्रोक आहे. स्क्वेअरचा खेळाडू जोपर्यंत फील्ड करेपर्यंत सिंगल दुसरा धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातात. याला म्हणतात की खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये फिटनेस आणि पौषक एनर्जी पाहिली जाते. षटक या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं पंचावन्न दर्शवताना आणि पहिल्या स्पेल नंतर धावसंख्येची टोटल तुम्ही जर पाहिली तर आई गावदेवी लाखिवली विदाउट विकेट लॉस ऑफ 14 या धावसंख्येवरती आहे. अजून आपण पाहिलं तर विजयाकरता इथे मात्र 18 बॉल आणि या फरमाईश आहेत 37 धावा. एक चांगली मॅच एका साईडनं पाहू शकाल नक्कीच गावदेवी आपण पाहतो नक्कीच अलखिवली तर एका साईड पाहायला मिळते आई गावदेवी खालिंग याच्यामधला एक चांगला मॅच आणि चांगला संघर्ष. डे नाईट क्रिकेट स्पर्धा म्हटलं ना तर मित्रांनो खूप छोटी गोष्ट नाही आहे कारण असं म्हणतात ना की ज्या पद्धतीने एखादी छोटी गोष्टीमध्ये स्वरूप नसतं इथे दिवस रात्राची मेहनत आणि खऱ्या अर्थानं द ब्रँड ऑफ ठाणे द ब्रँड ऑफ फ्रेवंडी द ब्रँड ऑफ वारेट आपण जर पाहिलं तर भूमी स्पोर्ट्सचे ऑनर
श्रवण ठाकरे आपण पाहू शकाल सध्या तरी त्यांच्या बंधूची चर्चा आज टेनिसच्या प्रत्येक विभागामध्ये, कारण नुकत्याच झालेली स्पर्धा आठवतीये पालघर जिल्ह्यामध्ये. इथे मात्र खऱ्या अर्थानं बोईसरचं मैदान आणि त्यानंतर पहिल्यांदा IPL स्पर्धा देखील यांनी कंप्लीट केली द्वितीय वर्षामध्ये. प्रथमेश ठाकरे ह्या नावाचं व्यक्तिमत्व पुढे म्हणतो ना की स्वतःचं साम्राज्य स्वतःला निर्माण करावं लागतं. या धावत्या जगामध्ये कोणी कोणाचं नसेल तरी मात्र बिलीव्ह करा, स्वतःवरती विश्वास ठेवा, जग देखील जिंकता येईल. कारण झाडाची सावली ही देखील झाडाखाली राहत नसते, पण फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि आज क्रिकेटमध्ये सोनेरी दिवस नक्कीच झालेत. ग म्हणजे गगनात घुमणारा, म म्हणजे मनात जागा निर्माण करणारा आणि न म्हणजे न कुणाला ऐकणारा. ह्या 3 अक्षरांचा शब्द म्हणजे आमचं ग्रामीण क्रिकेट. हे तुमचं पहिलं प्लॅटफॉर्म आहे. जात मॅच त्या दिशेनं गोलंदाजी माग पडते. गोलंदाज सेवागला पण पाहत आहे. जुनी आठवण खऱ्या अर्थानं सर, कारण इंडियन टीमचा सर्वात बॅटर ज्याने कमी वर्ष क्रिकेट खेळला, मात्र एक चांगला फटका इथे मला मिळतोय. बॅटला जाऊन पंच केलाय, मिड ऑफ द क्षेत्र परफेक्ट त्या पाहू शकाल. खाली क्षेत्र निवडलंय, एक सिंगल, 2 धावा तिथे कबली. तिसऱ्याचा प्रयत्न असेल विशाल. आणि आपण जर पाहिलं तर विलासमध्ये एक चांगली पार्टनरशिप आहे. एक सेन्सिटिव्ह क्रिकेटर, मी म्हणतो ना ॲज अ सायलेंट इज व्हायलेंट, कारण शांतता खूप भयानक असते. आणि जेव्हा आपण पाहतोय की निसर्ग देखील आपल्याला दर्शवत असतो, केव्हा उन्हाळा, केव्हा पावसाला, केव्हा हिवाळा. पुढे म्हणतो ना की बदल हा निसर्गाचा नियम जरी असेल तरी क्रिकेटमध्ये चेंज ऑफ द पेस हा गोलंदाजाचा नियम पाहत आहे. 2021 पासून क्रिकेट बदललं गेलं, त्यामध्ये खूप सारे फॉर्मॅट देखील आपण पाहिल्या. आणि सध्या तरी भिवंडी टेनिस ह्या क्रिकेटची चर्चा खूप साऱ्या विभागामध्ये ऐकतोय. आणि आता पाहू शकाल की येणारी स्पर्धा त्यांची सर्वांना चाहू लागली आहे की येणाऱ्या दिवसामध्ये केंद्रीय चषक देखील ऑन होत आहे. ऑप्शनच्या बाहेर खेळायचं होतं, पाहू शकाल इथे थोडा मात्र पाहू शकाल खूप दूरचा बॉल, पण दर्शवताना वाईट बॉल. एक सिंगलच्या साहाय्यानं स्कोर कार्ड 17 या धावसंख्येवरती आहे. तर चांगली पार्टनरशिप इथे बनली तर इथे नक्कीच या धावसंख्या इथे सहज चेस केली जाईल, कारण खूप मोठं टार्गेट नाही आहे. 24 बॉल आणि 51 धावांचं समीकरण खूप मोठं नाही आहे. त्याच पद्धतीने इथे आई गौदेवी अलकिवली प्रयत्न करते. राईट मोर द विकेट्स बदल केला इथे पाहू शकाल. फुल यांचा बॉल पाहायला मिळतोय. रेशन दिल्ली जाते गोलंदाजी मार्क वरती. 3 ते 4 बॉलचा रन तरी असेल तरी या ठिकाणी स्लोअर गुड बॉल पाहू शकाल तुमच्याकडे असणार आहे. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत नक्की ज्या ठिकाणी श्री गणेश मराठेवाडा आणि त्यांच्या आगेच पाहू शकाल नक्कीच टीम आई गवदी साक्रोली. तर नक्कीच मराठवाडा टीम करता आपण जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी मयूर चौधरी 2277 यांच्याकडनं मात्र नक्कीच मराठवाडा टीमला इथे शुभेच्छा आल्या. धन्यवाद आपलं देखील मयूर. त्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर मी म्हणतो ना की गावाचा सपोर्ट ॲज अ इम्पॉर्टंट सपोर्ट, कारण ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही सातत्याने जेव्हा गावाचा सपोर्ट मिळताना खूप मोठी ताकद निर्माण केली जाते. आणि सध्या तरी ग्रामीण क्रिकेटमध्ये मी कालच पाहिलं की ही स्पर्धा जेव्हा ऑन झाली ना तेव्हा रोहनचा यांचा आवाज असेल, मनीष पाटीलचा आवाज असेल, हा मी ऐकत होतो. आणि इथे कोलिवलीकरांचा हा क्राऊड मी इथे ऐकला. खऱ्या अर्थानं हे गाव जेव्हा जेव्हा कुठेही स्पर्धा असू द्या इथे पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं मोठा सो खेळायचा होता. मिस्तामिक पाहू शकाल बॅट आणि बॉल मध्ये तिथे परफेक्ट कनेक्शन झालं नाहीये. 2 धावा सहज कंप्लीट केला जातात. थोडी साईड जास्त पाहायला मिळाली, मात्र एक लेंथ चांगली होती. थोडंसं मध्ये तिथे बॉल तुम्ही जर पाहू शकाल की डिलिव्हर करण्यामध्ये सक्षमता पाहायला मिळाली. पंचांवरती असेल तिथे पाहू शकाल की जेव्हा मात्र संशयित बॉल जेव्हा असेल तेव्हा मात्र नक्की पंच आमच्यापर्यंत ज्या ठिकाणी थर्ड अंपायर हा डिसाइड हा कॉल आमच्यापर्यंत देतील आणि तुमच्यामध्ये नक्कीच पोहोचेल. इसके लाईव्हच्या माध्यमातून पाहतो ही स्पर्धा एक चांगली क्रिएटिव्ह एक चांगलं वाईस. नुकताच आपण पाहिलं तर खांडपी प्रीमियर लीग आम्ही ज्या ठिकाणी कंप्लीट केली त्या ठिकाणी देखील त्यांच्या माध्यमातून एक चांगलं क्रिएटिव्ह आम्ही नक्कीच पाहिली आहे. त्यानंतर आपण पाहतोय की डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकाल. श्रवण ठाकरे टीम कंपनी वारेट एक देखणं आयोजन आणि त्याचं स्वरूप तुम्ही जर पाहिलं तर विठ्ठल स्पोर्ट्सचं मैदान उंबरपाडा. मात्र त्याकरता गुड मॉर्निंग क्लब याने खूप सारी मेहनत सकाळी इथे येणं. त्यानंतर आपण पाहू शकाल की सर्व जे सदस्य असतील तरी अमोल पाटील असेल तर बहुशा बिरारी सर असतील, योगेश पाटील असेल, अतुल परबे असतील, फेअर डिलिव्हरी मातला सुरुवात और क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आहे. आणि तिथे आपण जर पाहिलं तर 20 रन्स ऑन कार्ड विदाउट विकेट लॉस ऑफ 20 या धावसंख्येवरती आहे. षटक आपण जर पाहतो या ठिकाणी आतापर्यंत बॉल कंप्लीट झाले तर लो फुटच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल तिथे आपण पाहू शकाल नक्कीच एक सिंगल येते. सूर्य आपण जर पाहिलं तर पश्चिमी देशात थोडाच वेळात रवाना होण्याकरता पाहायला मिळतो. अस्तार जात असताना निसर्गाचं नियमचे कारण सूर्य पूर्वेकडे उगवणं आणि पश्चिमेकडे मावळणं तसेच स्पर्धेत स्वरूप देखील पाहत आहे.
की परफेक्ट 4 वाजल्यामध्ये स्पर्धेचं हे स्वरूप आणि मात्र नाईट स्पर्धेमध्ये थोड्याच वेळा आपण देखील जाणार आहोत. त्याआधी आपण बघूयात या मॅचच्या दिशेनं 51 धावा इथे आपण पाहतोय आणि इथे पार्टनरशिप केली जाते. ती मात्र 21 या धावसंख्या होती. विशाल आणि विलास करणं चांगली फलंदाजी आहे. त्यांच्या बाहेरचा बॉल नक्कीच आपण पाहू शकाल. राईट बॉल नो डाऊट, कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. तुम्ही जर पाहिले तर मी म्हटलं ना की 2021 पासून क्रिकेट बदललं गेलं. याआधी तुम्ही पाहिली तर ग्रामीण क्रिकेटमध्ये माटी विकेट्स पाहायला मिळाली. मग त्यानंतर जसं क्रिकेटमध्ये प्राईज बदललं गेलं, मैदानं देखील अक्षरशः आपण पाहिली तर दिवस रात्री मेहनत केली गेली प्रत्येक ग्रामीण क्रिकेटमधनं. मी नुकताच म्हणलं की 16 ऑक्टोबरला 2025 मध्ये पहिल्या क्रिकेटची सुरुवात या विभागाकडनं झाली. चांगला बॉल आहे, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॉलला पाहिलंच नाहीये. षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 2 कंप्लीट झाले आणि 2 ओव्हर्स नंतर धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर प्रति पूर्णांक या ठिकाणी 11ची सरासरीनं 22 या धावसंख्येवरती पाहिजे. आता विजयाकरता ते 12 बॉल आणि बनवायच्यात 29 धावा. त्याआधी आपण घेऊयात ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. भूमी स्पोर्ट्स आयोजित हा क्रिकेटचा मातारा तुम्ही अनुभवताय आणि आम्ही देखील अनुभवतोय. कम वाटत आहे पहिल्या वर्षमध्ये आपण जर पाहिलं तर तिथे मात्र 14 धावा, दुसऱ्या वर्षमध्ये कमबॅक पाहायला मिळाला. सेवकची गोलंदाजी एक परिपूर्ण पोषक या ठिकाणी मात्र एक परफेक्ट ऑलराऊंडर. सर थोडंसं घाई करायचे कारण प्रत्येक ओव्हरला इथे तुम्हाला फक्त 5 मिनिटं दिली जातात. आपण जर पाहिलं तर 6:22 मिनिटं झाले आहेत आणि आपण आतापर्यंत 2 ओव्हर्स इथे कंप्लीट झाल्यात. स्पेल क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती टीम खाली घडणं त्याच्या हातामध्ये इथे मात्र जबाबदारी दिली जाईल. कारण एकदा क्रिकेट एक नेहमीच वाक्य शिकवत असतं, ना माझ्या नावासाठी ना पैशासाठी, ओनली वन फक्त माझ्या गावासाठी. ज्या गावामध्ये मी जन्म घेतलाय ना, ज्या गावामधनं माझं स्वरूप निर्माण केलंय ना, ज्या गावाने मला क्रिकेटला पुढे आणलंय ना, त्या गावाकरता मला खूप काय करायचं आहे. आणि आता तरी सध्या तरी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वाकलांचं सुपुत्र केतन म्हात्रे यांची डंका वाजतीय. 7 फुलवर 41 पाहू शकाल बाईक्स. त्यानंतर ते क्रमांकावरती सध्या तरी गुरसेकरांचा सुपुत्र भावेश पवार. त्यानंतर आपण पाहिलं तर नक्की त्या स्पर्धेत स्वरूप यांचे बंधू प्रथमेश ठाकरे आपण पाहू शकाल. त्यांच्या समूहात बडगावचं व्यक्तिमत्व राहुल पाटील असेल, सूरज पष्टे असेल, कुणाल मांजे असेल. खूप सारे खेळाडू, नवीन खेळाडू खऱ्या अर्थानं रायगड आणि रत्नागिरीमध्ये आता सध्या ते बिलॉन करतायत. नुकताच झालेल्या स्पर्धेमध्ये रनअप राहिलेत. येणाऱ्या स्पर्धेमध्ये आम्ही देखील जाणार आहोत 11 तारखेला. तिथे देखील मात्र हे सर्व खेळाडू निश्चित मला पाहायला मिळतील. खूप मोठी स्पर्धा आहे. जयेशकर त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आमच्या भेटीला येते. तिथे देखील मात्र नक्कीच प्रथमेश ठाकरे असेल, सर्व खेळाडू निश्चित इथं मात्र बिलॉन करतील त्या ठिकाणी. विवेक गोलंदाजी मार्कवरती आहे. वाट बॉल क्या बात आहे. खेळवर खूप चांगला आहे. मॅग्निफिसंट सुपर गोलंदाजी. लेंथ आणि लाईन जर सुंदर असेल ना तर तुम्हाला मात्र त्या पद्धतीनं फलंदाजावरती पकड निर्माण करावी लागेल. आणि इथे त्याच प्रयत्नामध्ये विवेक तर म्हणतो क्रिकेटमध्ये 2 गोष्टी खूप मूलभूत महत्वाच्या आहेत. एका साईडनं एक्सपिरियन्स असो बेस्ट टीचर आणि प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. कारण क्रिकेट या 2 सूत्रांवरती खऱ्या अर्थानं आधारित आहे. तुम्हाला अनेक वर्ष क्रिकेट खेळायचं आहे, प्रॅक्टिस करावी लागेल निश्चित. पंचाकडे इथे मात्र स्ट्रॉंगली अपील केली आहे. मात्र विकेट रनआउट सुरू निश्चित पाहायला मिळतीये. विवेक आपण बघू शकतो स्वतःच्या फॉलोमध्ये जर्सी क्रमांक 18 सध्या तरी खेळाडूंनी देखील वर्ल्ड क्रिकेट विश्वावरती आपली हुकूमत गाजवली आहे. स्वतःच्या स्वबलावरती भल्या भल्या देशांना ज्याने खऱ्या अर्थानं झुकवलं. असं म्हणताना दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाले चाहिए. तब तक सुनते हैं डीजे को, चलते डीजे को सदाबहार गीत.
बॅक साईडला तुम्हाला तानसानीचा प्रवाह पाहायला मिळतोय. जिथनं मात्र नक्कीच प्रवास करत असते आणि खऱ्या पाहू शकाल 2 नदीच्या मधोमध मैदान आणि खऱ्या अर्थानं हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण पाहू शकाल की आज एकच बोलबाला आणि एकच नावाचं व्यक्तिमत्व चर्चा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कधी घडलं ते विभागामधनं पहिल्यांदा घडणारी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये पण पाहतात ही फॉर्मॅलिटी पाहायला मिळते. नवीन बॅटर यावेळी मैदानाच्या आतमध्ये अक्षय विवेक लाजवाब क्या बात आहे. जेव्हा तिथे प्रेशर होतं तिथे खऱ्या अर्थानं त्याला रिलॅक्स करण्यामध्ये एक सक्षममध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली. कुठल्या प्रकारचं तिथे मात्र आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्यावरती रनआउट सुरू विकेट, तिसऱ्या बॉल देखील डॉट बॉल आणि अक्षरशः मॅचला ॲट अ टर्निंग पॉइंट आज गुड बॉलिंग विवेक मॅन फ्रॉम खालिंग क्या बात आहे. सुपर स्कोर कार्ड आपण पाहत आतापर्यंत थोडंसं प्रेशर वाढलं गेलंय गावदेवी अलकिवलीवरती, कारण या ओव्हर्समध्ये तुम्हाला जवळजवळ 15 ते 16 धावा कन्वर्ट करायच्या होत्या. तिथे आपण पाहिलं तर सिंगल आतापर्यंत 4 बॉलमध्ये पहिली आली आहे. आता उर्वरित 8 बॉलचा खेळ इथे बाकी आहे आणि विजय करता आता इथे बनवायचे आहेत. ची गरज आहे. सभेकर बदललं, मॅच बदलली, चित्र देखील पलटताना पाहायला मिळालं. फळूंचीच व्हिडिओ सातत्याने 3 ते 4 वर्षामध्ये व्हायरल झाली आणि खऱ्या क्रिकेट विश्वाला एक वेगळं स्वरूप निर्माण झालं. बिलीव्ह इन सेल्फ नेटिंग नॉट पॉसिबल 15 पाहिजे विराट कोहलीची व्हिडिओ, कारण तुम्हाला जर स्वतःवरती विश्वास असेल ना तर शक्य की तुम्ही शक्य करू शकाल. खूप चांगला होता, मात्र बॅट मध्ये कनेक्शन झालं नाहीये. क्रॉस द लाईन खेळायचं होतं, तिने दाखवलं होतं बॅटरनं, पण त्यानंतर बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. एक सिंगल येते. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला विवेकनं आणि फक्त त्या ठिकाणी 2 धावा या मात्र खर्च केल्या गेल्यात. यानंतर चला दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे आणि तिथे मात्र नाईटचा कॉल आपण जर पाहिलं नक्कीच या ठिकाणी आमचे समवेत साथी कॉमेंटेटर आपण जर पाहिलं रोहनजी पाटील, व्हॉइस ऑफ झिडके, व्हॉइस ऑफ भिवंडी, सातत्याने आवाज तुम्ही ऐकतात. त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना देखील पोहोचली आहे. नेक्स्ट मॅच मराठेपाडा, त्यांच्या अगेन्स्ट मात्र साकरोली. अटसेज खूप चांगलं होतं, मग इथे फील्ड मध्ये थोडी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र विकेट येते. षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 3 कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हर्स नंतर आतापर्यंत धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर विश्व आकडा 24 या धावसंख्येवरती आहे आणि येणाऱ्या आता 6 बॉल आणि विजय करता 27 धावेची गरज आहे. सर्वांनी आदरणीय 40+ गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब मंडळचे 40+ क्रिकेट मंडळ सचिव जगदीश जाधव तिलगाव यांचं मध्ये या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंत्री विराजमान वेलकम वेलकम वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण आपली संस्कृती आणि आपलं महाराष्ट्र खऱ्या अर्थानं म म्हणजे 50 जागा निर्माण करणारं, ह म्हणजे हर्षामध्ये परावर्तित करणारं, न म्हणजे रक्षण करणारं आणि श्रेष्ठ म्हणजे आपलं महाराष्ट्र. ही संस्कृती मात्र सातत्याने शिकवते. अतिथी देवो भव आणि इथे आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं मानसन्मान सवनजी ठाकरे, त्यानंतर पाहू शकाल वेतालस्पत उंबरपाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय देखण्याच्या स्वरूपामध्ये भूमी स्पोर्ट्स आणि गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून पॅकपुट लागेला. खूप चांगल्या पण चेंडूला मात्र उडवलंय. चेंडू हवेमध्ये आहे. षटकार 6 धावा, लेट टू लेट आता परफेक्ट षटकार 6 रन.
6 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड इथे आपण जाऊन पोहोचले नक्कीच 30 या धावसंख्येवरती. अजून 21 इथे मात्र बनवायच्या उर्वरित 5 बॉल. फुल्यांवरती विश्वास नाहीये, हा मात्र भेदुंद लढा म्हणजे क्रिकेट. क्षणामध्ये क्षणभंगुर करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि सरड्याप्रमाणे रंग बदलणारी जात म्हणजे क्रिकेट. कारण आपण पाहू शकाल क्रिकेटमध्ये आजही कोणी भाकीत गेलं नाहीये. काय घडेल यापुढे आणि काय घडू शकतं, कारण क्रिकेट ॲज अ इम्पॉर्टंट तुम्ही जर पाहिलं तर वर्तमान काल, भूतकाल आणि भविष्यकाल क्रिकेट नाही. क्रिकेटमध्ये काय करू शकता, काय केलं होतं हे मात्र राहिलं नाहीये. कारण तुम्ही वर्षात 365 दिवस काय करतात याला महत्व नाहीये, तुम्ही एका दिवसामध्ये काय करू शकता याला खूप महत्व आहे. आज आपण पाहतोय प्रेस खूप जारी आहे, ग्रामीण टेक्निक्स देखील त्या पद्धतीने बदलले गेले. तेव्हा पाहतोय की सर्व खेळाडू आज खऱ्या अर्थानं शिवजान लावतायत. कारण क्रिकेट आन बान शान, क्रिकेट जीव की प्राण आणि 3.5 अक्षरांचं सर्वस्व म्हणजे क्रिकेट. जाऊया त्या मॅचच्या दिशेनं. भूमी स्पोर्ट्स आणि गुड मॉर्निंग क्रिकेट आयोजित क्रिकेटचा माथारा 2026 तुम्ही अनुभवतायत. तिथे आपण पाहतो मॅच क्रमांक ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल गावदेवी अलकिवली आणि अगेन्स्ट खालिंग. पंच दर्शवताना नो बॉल. लाईनच्या विरोधातला बॉल तिथे पाहायला मिळतो, क्रिकच्या विरोधात बॉल. आणि इथं पाहिलं तर नक्कीच फ्रीड इथं पाहायला मिळेल का, कारण निश्चित ज्या पद्धतीनं 2009 मध्ये सर्व काही नियम बदलले गेले, 2015 मध्ये हाफ ट्रॅकरला मान्यता दिली ICC क्रिकेटनं. मग त्यानंतर आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं 70 मध्ये क्रिकेटची जी सुरुवात पाहायला मिळाली इंग्लंड या देशाकडनं, त्यानंतर आपण जर पाहिलं तर आजही आपण पाहू शकाल की फ्री हिट आपण पाहतोय. आणि पहिला बॉल जिथेपर्यंत फास्ट क्रिकेटला सुरुवात झाली ती मात्र 2000 साली. आज आपण पाहिलं तर 26 वर्ष तुम्ही अनुभवतायत आणि पहिला बॉल 2000 या वर्षामध्ये डिलिव्हर झाला आणि 20 वर्षच्या मॅचला सुरुवात झाली. हा इतिहास आहे वर्ल्ड क्रिकेट विश्वातील. आज 26 वर्ष आणि IPLच्या पद्धतीनं तुम्ही खऱ्या अर्थानं अनुभवतायत. 26 वर्षाच्या क्रिकेटला देखील कंप्लीट झाली. फ्रीटचा बॉल सरळ इथे पिकअप बॉलला उडवलाय, बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लीगच्या डोक्यावरनं षटकार. 6 धावा. धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवरती. आता विजय करता 3 बॉल आणि 12 धावीची गरज आहे. विकी एक बॉल नो आला होता, नंतर षटकार आलाय. आणि त्यानंतर पाहू शकाल जिथे मात्र धावसंख्या आता 3 मध्ये विजयाकरता बनवायच्या आहेत. आई गावदेवी अलकिवली या टीमला पाहिलं तर पहिल्या बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर षटकार, दुसऱ्या बॉल मध्ये 2 धावा, तिसऱ्या मध्ये नो बॉल, चौथ्यावरती षटकार. टोटल 3 बॉल कंप्लीट झाले, 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत. इथे मात्र विजयाकरता 12 धावेची गरज आहे. टोटल आपण जर पाहिलं तर या ओव्हर्स मध्ये 15 धावा आपण जर पाहू शकाल कंप्लीट केल्या गेल्या. इथे आपण जर पाहिलं तर विजयाकरता खूप मोठं टार्गेट. त्यासोबत आजच्या दिवसामध्ये आमच्या समोर जॉईन होतील कोण्याचा बुलंद आवाज आपण पाहू शकाल प्रवीण शिंदे. ऑल हवेमध्ये या इथे मात्र बिग विकेट फर्स्ट गई बडी मछली जाल में टर्निंग पॉइंट आपण पाहू शकाल की हा जे काम महत्वाचा होता तो खाली करता. कारण एका साईडनं जे वादळ होतं मैदानाच्या आतमध्ये त्याचं नाव आपण जर पाहिलं तर विशाल नावाचं वादळ, आणि त्याला इथे मात्र रोखलं गेलंय. आणि इथे पाहू शकाल बिग विकेट इज गॉन अँड बॅक टू द डग आउट. त्यानंतर सन्माननीय आदरणीय कल्पेजी पाटील चाणे यांचं मत या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंत्र्यात विराजमान व्हा. भूमी स्पोर्ट व गुड मॉर्निंग क्रिकेट मध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे द्वितीय दिवसामध्ये. आता प्रेशर असेल ते मात्र आई होती खाली वरती, कारण 2 बॉल आणि विजय करता इथे 12 बनवायचे आहेत. आज इम्पॉर्टंट क्या ना यहाँ से चलेगा अक्का ना बुक्का, हर गेंद पे लगाना पड़ेगा बेहतरीन छक्का. रेस तो जारी है, सफर तो हो चुका है, अब मंजिल की तरफ ओढ़ना भी है और बढ़ना भी है. आपण जर पाहिलं तर नक्कीच तुमच्या डाव्या हातावरती त्याच याच मैदानावरती घडलेली स्पर्धा रॉयल क्लब चिडकेचे आयोजक मनीष जाधव, त्यासमोर आपण पाहू शकाल राजेश उंबरपाडा यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही यंगस्टार या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत असताना 2 बॉल आता स्विंग पाहू शकाल की मिस
चांगला डिलो केला होता. आता एक मध्ये बनवायच्या 12 धावा या मॅच मध्ये पुनश्च पाहू शकाल की आईगावती खालींकडनं एक चांगल्या पद्धतीचं कमबॅक पाहायला मिळालं. प्रेशर होतं जेव्हा 2 षटकार आले, नो बॉल देखील आला, पण त्याला खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्क वरती मी म्हटलं ना की स्वतःवरती विश्वास जर असेल ना तर नक्की तुम्ही काही करू शकाल. आता विकीकडनं ती गोलंदाजी पाहायला मिळते. अंतिम बॉल आणि इथे आपण पाहिलं तर नक्कीच बेस्ट ऑफ लक पाहू शकाल. या ठिकाणी मात्र आईगावती खालीकडनं ही मॅच जिंकली गेली आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच करता. थोडस बॅडलकने हार्ड लक मित्रांनो पाहू शकाल की टीम या ठिकाणी अलकिवली. चला लगेच श्री गणेश मराठेवाडा आणि आपण पाहिलं तर नक्कीच या पहिल्या पुराधा करता पहिला इनिंग करता प्रवीण शिंदे जॉईन होतील. आपण जाऊया